प्रमाण भागीदारी या घटकावरील आधारित हा आपला आजचा 6वा व्हिडिओ आहे। आज जरा वेगळ्या प्रकारची उदाहरणं बघणार आहोत आपण। त्यातलं पहिलं उदाहरण असं आहे बघा, अ ब क व ड या चौघांची सरासरी मिळशील। सरासरी शब्द वापरलाय। सरासरी मासिक मिळकत 6,500 रुपये आहे, तर त्यांची मिळकत अनुक्रमे 5, 6, 7, 8 म्हणजे अ 5 असणार आहे अनुक्रमे म्हणल्यामुळे, ब 6 असणार आहे, क आणि ड। अ ब क, अ चा 5 रुपये असतील तर ब चा 6 रुपये असणार, क चा 7 रुपये असणार आणि ड चा 8 रुपये असणार आहे। आणि या सगळ्यांची एकूण काढणार आपण। आता ते कसं सोडवायचं आहे उदाहरण हे प्रकार पहिल्यांदा बघूया। सरासरी मासिक मिळकत 6,500 रुपये आहे। 6,500 रुपये ही सरासरी आहे। आता सरासरी हा घटक आपण अजून पाहिलेला नाही, आपण या प्रकरणात सरासरी घटकच पाहणार होतो। सरासरीचा अर्थ होतो किती जणांची मिळकत आहे त्यांच्या मिळकतीची बेरीज, म्हणजे समजा 1 Y Z A आणि हे किती जण आहेत 1 2 3 4, 4 ने भागल्यानंतर जे उत्तर येतं त्याला सरासरी म्हणतात, म्हणजे हे सरासरी 6,500 आहे। जर ह्यांच्या मिळकतीची बेरीज काढायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल, या 4 न इकडं गुणावं लागेल। शून्याला शून्य गेले, 5 चौक 20, 2 हाती गेले, 6 चौक 24 आणि 2, एकूण मिळकत मात्र त्या चौघांची 26,000 आहे। आणि 26,000 मध्ये 5, 6, 7, 8 याप्रमाणे त्यांचा वाटा आहे मिळकतीचा, म्हणजेच 26,000 ही एकूण मिळकत आहे। एकूण भाग किती आहेत आपले बघा, बेरीज करावी लागेल। 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 8 26, 26,000 म्हणजे 26 भाग आहेत, बरोबर। आपला किती कोणाच विचारलंय, अ ची मासिक मिळकत विचारले, अ चा वाटा किती आहे 5, म्हणजेच 5 भाग म्हणजे किती रुपये असतील, 26 भाग म्हणजे 26,000 रुपये आहेत। 5 भाग म्हणजे किती असतील 5,000 रुपये असतील। तोंडी उत्तर येतोय, गुणाकार भागाकार करायची गरज नाही। आणि 5,000 आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1। यानंतर उदाहरणामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत। हे जे प्रमाण आहे ते अपूर्णांकात दिले असेल आणि अपूर्णांकात प्रमाण दिलं असताना त्यांचा वाटा किंवा त्याचा हिस्सा कसा ठरवायचा त्याची प्रकारची उदाहरण आपण बघणार आहोत। चला बघूया। दिसते 1950 रुपये ए बी व सी ला अनुक्रमे 1/2, 1/3, 1/4 या प्रमाणात वाटल्यास अ ला या ब पेक्षा किती रुपये जास्त मिळतील अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। 1950 रुपयामध्ये यांचं प्रमाण काढायचं आहे, परंतु प्रमाण जे दिलंय ते गुणोत्तर जे दिलंय ते अपूर्णांकात दिले आणि अपूर्णांकात दिलं असताना आपण त्याला काय करू शकतो तर त्यांचा छेद समान करायचा। अर्थात छेद समान करायचा म्हणजे छेदाचा लसावी काढायचा। छेदाचा लसावी काढताना आपण छेद समान करतोय, म्हणजे छेद समान करण्यासाठी आपण जी क्रिया केली ती अंशाला सुद्धा लागू पडणार आहे। मग आपण काय करूया, खाली लिहून घेऊया 1/2, 1/3 आणि 1/4 लसावी काढायचा आहे किंवा छेद समान करून घ्यायचा आहे। म्हणजे या 3 संख्यांनी भाग जाईल अशी छोटी संख्या शोधून काढायची, तर ती संख्या आपल्याला मिळते 12। 12 ला 2 ने भाग जातोय, 12 ला 3 ने भाग जातोय, 12 ला 4 ने भाग जातोय, ती लिहून घेतली। या 2 ला आपण 12 मध्ये कन्वर्ट केलंय म्हणजे 6 ने गुणले, म्हणजे ह्याला सुद्धा आपल्याला 6 ने गुणावं लागेल, इथं 6 होईल। या 3 ला सुद्धा आपण 12 मध्ये कन्वर्ट केलंय म्हणजे ह्याला 4 ने गुणले, म्हणजे ह्याला सुद्धा आपल्याला 4 ने गुणावं लागेल, इथं 4 होईल। आणि ह्या 4 ला पण आपण 12 मध्ये कन्वर्ट केलंय म्हणजे त्याला 3 ने गुणले, म्हणजे अंशाला पण 3 ने गुणावं लागेल आणि मग ते 3। आता आपलं प्रमाण 6/12, 4/12, 3/12 असं होईल। अशा वेळेस आपण काय करूया, आता प्रमाण असं लिहून घ्या पूर्णांकामध्ये 6, 4, 3 आणि मग ह्या प्रमाणाचे एकूण भाग किती होतात बघा, 6, 4, 10, 10 आणि 3 13 भाग होत आहेत। आणि हे 13 भाग 1950 रुपयांचे गेलेले आहेत। पण विचारले आपल्याला काय, ए ला बी पेक्षा किती रुपये जास्त मिळाले। इथं बघा बी चा भाग 4 आहे, ए चे भाग 6 आहेत, हा ए आहे हा बी आहे, त्याला किती भाग जास्त मिळाले 2 भाग जास्त मिळाले। मग आपण काय करूया, जर 13 भाग म्हणजे 1950 असेल तर 2 भाग म्हणजे किती हे उत्तर काढूया। 1950 गुणिले 2 भागिले
13 अशा पद्धतीचा गुणाकार होईल. आणि ह्या x ची किंमत असेल 2 भाग म्हणजे किती 13 × 13 6 उरले 6 इथं 5च्या पुढे घेतले 65 झाले 13 5 65 पुढे 0 आला गुणले 2 आलं 150 गुणिले 2 म्हणजेच 300 x ची किंमत 300 आले x ची किंमत 300 म्हणजेच 2 भाग म्हणजे 300 आहे आणि 2 भाग जास्त मिळालेत ना याला म्हणजे याला 2 भाग म्हणजेच 300 रुपये जास्त मिळाले 300 पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. प्रमाण भागीदारीमधील पुढचं एक उदाहरण आपल्या समोर आहे. एक रक्कम दिली आहे 3990 रुपये आणि ती तिघात वाटले ए बी सी यांना वाटले आणि त्या वाटा असा आहे 2/3 3/4 4/5 या प्रमाणात वाटल्यास सी चा वाटा किती. ज्यावेळेस हे प्रमाण अपूर्णांकात असतं त्यावेळेस ते पूर्णांकात करून घ्यायचं पहिल्यांदा. आता पहिल्यांदा पूर्णांकात करून घ्यायचं म्हणण्यात आधी आपण ते लिहून घेऊया 2/3 3/4 आणि 4/5. आता इथं आपल्याला पहिल्यांदा एक काम करावं लागेल की बाबा या 3 4 आणि 5 भाग जाणारी छोटी संख्या शोधून काढावी लागेल. कुठली असेल ती संख्या तर ती संख्या 60 असणार आहे. कशी काढली याचा गुणाकार केला 12 यांचा गुणिले पुन्हा हे केलं तर 60 तीन ठिकाणी आपण लिहून घेऊया. ह्या 3 ला आपण इथं 60 मध्ये कन्वर्ट केले म्हणजे ह्याला 20 न गुणले ह्या दोन्हीच्या गुणाकारानं म्हणजे ह्याला पण आपल्याला 20 न गुणावं लागेल म्हणजे बे दोन्ही 4 आणि 4च्या पुढे 0. ह्या 4 ला पण आपण 60 मध्ये कन्वर्ट केले म्हणजे 15 × 60 15 न गुणले म्हणजे याला सुद्धा आपल्याला 15 न गुणावं लागेल 3 × 15 बरोबर 45 होणार आहेत. आणि या 5 ला सुद्धा आपण 60 मध्ये कन्वर्ट केले म्हणजेच याला आपण 12 × 60 12 न गुणले म्हणजे वरच्या अंशाला सुद्धा आपल्याला 12 न गुणावं लागेल 12 × 4 48. आता हे जे वाटप आहे 3990 रुपयाचं पूर्णांकात कसं होणार आहे 40 रुपये ए ला असतील 45 रुपये बी ला असतील आणि 48 रुपये हे सी ला असतील अशा पद्धतीने असणार आहे. जर हे वाटप करताना हे वाटप म्हणजे एकूण भाग किती आहेत ते एकूण भाग म्हणजे 3990 आहे. एकूण भाग काढूया आपण 8 × 5 13 हाचे गेला 1 4 × 4 8 आणि 4 12 आणि 1 13 133 भाग म्हणजे 3990 रुपये. आपल्याला कुणाचा वाटा काढायला सांगितलाय सी चा वाटा काढायला सांगितलाय. जर एकूण भाग 133 असतील आणि एकूण भागाची किंमत जर 3990 असेल तर 48 भाग म्हणजे किती असतील अशा पद्धतीने आपण सी चा वाटा काढू शकतो. ते एक मानूया यांचा तिरकस गुणाकार होणार आहे 48 गुणिले 3990 x बरोबर ते 133 न भाग. आता इथं बघा भाग कसा जातो हे लक्षात येईल आपल्या 1 आणि 3 आहे म्हणजे 3 चा जर भाग गेला तर 33 गुणिले 3 99 होते म्हणजे ह्या 133 न जर ह्याला भागलं तर सरळ सरळ 3 चा भाग जातोय 30 झालं आणि 48 गुणिले 30 करायचं आहे त्याच्याऐवजी आपण काय करूया फक्त 30 च्या ऐवजी 3 करूया 8 × 24 लाचे गेले 2 4 × 12 2 14 आणि हा जो 0 आहे 30 चा तो याच्या पुढे दिला इथला 0 तर 1440 रुपये यायला लागला सी चा वाटा आणि सी चा वाटा 1440 रुपये आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे ह्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा मित्रांनो. मित्रांनो गणित असं आहे बघा 720 रुपये ए व बी ला असे वाटले की ए ला बी च्या 2/7 पट रक्कम मिळाली तर ए ला एकूण रक्कम किती मिळाली असा प्रश्न विचारलाय. आता इथं नेमकी रक्कम किती मिळाली किंवा नेमकं प्रमाण काय आहे माहित नाही आपल्याला बीच माहित नाही पण बी च्या 2/7 ए ला मिळाले. मग आपण सुरुवातीला काय करूया बी ची रक्कम x मानूया बी ची रक्कम काय करूया x मानूया मग ए ची रक्कम किती असणार आहे तर x गुणिले 2/7 असणार आहे. आता ह्याचं पुन्हा सरलीकरण किंवा अशा पद्धतीने होणार आहे आणि मग हे x अधिक 2/x 2x/7 यांची बेरीज 720 होते बरोबर. पण
अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान पाहिजे. छेद समान करायचं म्हणजे आपण याला 7 ने गुणू, याला पण 7 ने गुणू. 7x छेद 7 अधिक 2x छेद 7 बरोबर 720. अशा पद्धतीने होईल. आता ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस फक्त अंशांची बेरीज होते. अंशांची बेरीज होईल 9x छेद पुन्हा 7 येईल आणि 720. आपल्याला आता x ची किंमत काढायची आहे म्हणून हे 7 इकडे घेतलं तर काय होणार आहे 9x बरोबर 720 गुणिले 7. हा गुणाकार न करता आपल्याला x ची किंमत काढायची, त्यामुळे काय करूया हे 9 इथं गुणाकार स्वरूपात आहे ते इकडे नेऊन भागाकार करूया म्हणजे x ची किंमत मिळेल 720 गुणिले 7 भागिले x सॉरी भागिले 9. 9 8 72 शून्याला 0 80 उरले. 80 गुणिले 7 8 7 56 आणि पुढचा 0 560 आलं आणि पर्यायात आपल्याला 560 दिसतंय. मग आपण जर 560 गिरवलं तर आपलं उत्तर चुकणार आहे, कारण x आपण b चा मानलाय वाटा, म्हणजे हे b ला मिळालेले 560 रुपये आहेत. किती पैकी 720 पैकी b ला जर 560 मिळालेले असतील तर a ला 160 रुपये मिळाले असतील आणि 160 पर्याय आहे आपल्याकडे. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, मग ती पोलीस भरती असो, ग्रामविकास खात्याकडून घेतली जाणारी असू या कुठलीही असू द्या, त्या गणितासाठी किंवा त्या परीक्षेमधल्या गणिताच्या पेपरसाठी बेसिक पासून अवघड लेवल पर्यंतची गणित कशी सोडवायची हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा मी प्रयत्न करतोय. उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या. धन्यवाद.